महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान करण्याची हिंमत एकाने केली आहे। नागपुरात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शिवरायांबद्दल जे वक्तव्य केलं त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर आता रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। शिवराय थकले होते असं म्हणणारा हा भोंदू महाराष्ट्रात पुन्हा दिसता कामा नये अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलाय। कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले। आता मला जास्त लढायचं नाही व हे मुकुट व सत्ता तुम्ही सांभाळा असं ते त्यांना म्हणाले। रामदास स्वामी त्यांना म्हणाले की ठीक आहे, मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरुच्या आदेशांचे पालन करणे हे आहे, त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी असं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं होतं असा दावा धीरेंद्र शास्त्री यांनी केला। विशेष म्हणजे ज्या व्यासपीठावर सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते त्याच ठिकाणी हे वक्तव्य केल्याने आता संतापाची लाट उसळली आहे। रोहित पवार पोस्ट करत म्हणालेत, शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिलं हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे। यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरू संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ उठली होती। वारंवार अशा प्रकारची वक्तव्य करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्त्व कमी करण्याचा एक कलमी कार्यक्रम तर राबवला जात नाहीये ना, अशी शंका येते। भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं। शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी, हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल। सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही, त्यामुळे सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं असंही रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनीही धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय। बाबाबुवांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये। हिंदू धर्माच्या अध्यात्माची आणि इतिहासाची उंची अत्युच्च आहे, त्याची वाटेल तशी आणि चुकीच्या पद्धतीची सरमिसळ करून अध्यात्माची आणि इतिहासाची अवहेलना करू नये असंही संभाजीराजे म्हणाले। तर अमोल कोल्हे यांनी ही व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की मुघली आक्रमणासमोर उत्तर भारताने पळी पंचपात्र दडवून मान झुकवलेली असताना सह्याद्रीच्या कातळावर तलवारीच्या पात्याने इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरेतून येऊन चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये असंही अमोल कोल्हे यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटलंय। दरम्यान इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी थेट बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तर भोंदू बाबा धीरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना मुख्यमंत्री गडकरी व मोहन भागवत गप्प का असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। छत्रपती शिवरायांबाबत बागेश्वर बाबांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीसांनीही आपली भूमिका मांडली आहे। बागेश्वर बाबा जे बोलले तसा उल्लेख इतिहासात नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मात्र महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा हा प्रयत्न नवा नाही, पण स्वाभिमानी महाराष्ट्र हे पुन्हा पुन्हा सहन करणार का? महापुरुषांविषयी बोलताना मर्यादा कधी पाळल्या जाणार हा प्रश्न आता प्रत्येक शिवप्रेमी विचारत आहे। तुम्हाला काय वाटतं? बागेश्वर बाबांवर बंदी घातली पाहिजे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा।